नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. तर कशा आहात सगळ्याजणी? तर आजचा जो व्लॉग आहे तो खूप खास आहे. जसं की आजच्या व्लॉगचा इंट्रो तुम्ही बघितलेला असेल. आता आपल्या व्लॉग चॅनलचा इंट्रो हाच असणार आहे. माझ्या शूट्स रिलेटेड मी काही क्लिप्स तिथे ॲड केलेल्या आहेत आणि छानसा इंट्रो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आज पुन्हा माझा एक शूट आहे. गुढीपाडवा जवळ येत आहे आणि आता आज मी शूटचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण भरपूर असे व्लॉग झालेले आहेत पूजा रिलेटेड वगैरे. तर म्हटलं आज काहीतरी माझ्या मैत्रिणींना वेगळं दाखवूया, वेगळी साईड माझी जी आहे ती शेअर करूया. सो मग मी शूटला जाण्याआधी हेअरस्टाईल्सचे जे काही प्रिपरेशन्स असतात माझे, तर मी आता आंघोळ करून आले. संडे आहे आज आणि लगेचच हेअर क्रिम्पिंग स्टार्ट केली, कारण कुठलीही हेअरस्टाईल परफेक्ट अशी जर का करायची असेल तर फ्रंट हेअर्सला मला क्रिम्पिंग करावीच लागते. आणि माझं असं अजिबातच नाही आहे की सेपरेट मेकअप आर्टिस्ट किंवा सेपरेट हेअरस्टायलिस्ट वगैरे मी कधी हायर करतच नाही, कारण मला ऑल क्रेडिट जे आहे माझ्या शूटचं ते मलाच घ्यायचं असतं. फक्त फोटोग्राफर मला लागत असतो. तर या ठिकाणी मी हेअर क्रिम्पिंग करते. आज छान अशी हेअरस्टाईल करायची आहे, ज्यात प्रॉपर पूर्ण महाराष्ट्रीयन टचही नसेल आणि पूर्ण हेअर माझे पॅकही नसतील, कारण मला पॅक हेअर आवडत नाही. मी एक दोनदा ट्राय केलं, बट तितका मला हवा तसा लुक त्याने अचीव होत नाही. सो त्यामुळे मग मी हाफ हेअर्स जे आहेत ते मोकळेच ठेवते. तर सुरुवातीला जो क्राउन एरिया आहे तिथले जे सगळे हेअर्स आहेत माझे ते क्रिम्पिंग करून घेते. तर क्रिम्पिंग केल्यानंतर हेअर्स माझे जे आहेत ते पफी होतात आणि छान अशी हेअरस्टाईल बसते. जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. ऑलरेडी माझे हेअर खूप थिक आहेत आणि बऱ्याचशा मैत्रिणींनी मला हेअर केअर रिगार्डिंग बऱ्याचशा क्वेरीज केल्या की तू काय वापरते केसांसाठी वगैरे असं. तर विशेष असं मी काही वापरत नाही, पण नेहमी हेअरस्टाईल्स वगैरे करते शूटला, व्हिडिओला. हीट जी आहे ती रेग्युलरपेक्षा जास्त वापरली जाते. कधी क्रिम्पिंग, कधी स्ट्रेटनिंग, कधी ब्लो ड्राय. त्यामुळे माझे हेअर्स जे आहेत ते ड्राय होतात आणि ड्राय झाल्यामुळे मग मी नॅनोप्लास्टिया किंवा अशा ज्याही काही ट्रीटमेंट्स आहेत जेणे नरिशमेंट आणि माझे हेअर्स जे आहेत ते मॉइश्चराइज्ड वाटतील त्यासाठी मी ट्रीटमेंट घेत असते अधूनमधून. बट आता सध्या तरी कुठली ट्रीटमेंट केलेली नाही आहे. नॅनोप्लास्टिया करूनसुद्धा 9 महिने झालेले आहेत. तर आजच्या शूटची जी तयारी आहे, वज्रटीक मी वेअर करणार आहे. त्यानंतर ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलं, छान असं वर्क केलेलं ब्लाऊज आहे. आणि आजचा जो पारंपरिक महाराष्ट्रीयन लुकला कंप्लीट करण्यासाठी सुंदर अशा या टंच हिरव्या कलरच्या बांगड्या, सोबतच तोड्या आहेत मोत्याचे आणि गोल्डन बांगड्या त्यात मी मिक्स करणार आहे. त्यानंतर मग इथे हेअर क्रिम्पिंग जी आहे ती ऑलमोस्ट माझी क्राऊन हेअर्सला डन झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात लुक. तर मेकअप मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मेकअप मी कसा करते तर स्किन केअर बऱ्यापैकी माझी चालू असते. हेअर केअरपेक्षा मी स्किन केअर जास्त करते, कारण आता सध्या स्किन केअरवर माझा जास्त फोकस आहे. हेअर्स माझे ऑलरेडी छान आहेत. माझ्या मम्मीचे हेअर्स खूप छान आहेत, सो ते मला मिळालेलं आहे आणि माझे पण छान आहे. तर त्यासाठी भरपूर असं काही वापरायची गरज पडत नाही, ऑलरेडी थिक हेअर असल्यामुळे. तर माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे टोनर. आणि टोनर जे आहे मी ते गुड वाइब्सचेच यूज करते. आणि हे जे टोनर आहेत हे मी आजकाल नाही तर गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी गुड वाइब्सचे टोनर्स वापरते आहे आणि त्याचा खूप छान असा रिझल्ट्स माझ्या स्किनवर दिसतो आहे. सो स्किन टाईट तर होतेच, पण त्याचे खूप छान असं मॉइश्चराइज फील होतं आणि स्किन फ्रेशही होते. तर आता तुम्ही बघू शकता इथे हेअरस्टाईल वगैरे केल्यानंतरच्या क्लिप्स मी शूट करते, कारण खूप वेळ जातो आणि मग व्हिडिओ अर्धा तासाचा लांबतो. सो त्यामुळे मी क्रिम्पिंग करताना तुम्हाला दाखवलं. आता डायरेक्ट मी इकडे हेअरस्टाईल डन केलेली आहे. हेअरस्टाईल करायला मला फक्त 10 मिनटं लागलेले आहेत, कारण क्रिम्पिंग केल्यानंतर इझी होऊन जातं. पफ वगैरे अगदी परफेक्ट बसतात. तर घरच्या घरीच हेअरस्टाईल करायचं आता मी शिकते आहे हळूहळू. आता माझे ऑलमोस्ट 50+ शूट्स जे आहेत ते झालेले आहेत आत्तापर्यंत आणि त्यात मी
40 किंवा 45 अशा हेअरस्टाईल आहेत ज्या मी स्वतःच करून घेतलेल्या आहेत. अदरवाईज मला एकदमच खूप शूट हेवी असेल किंवा मला काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर मी करते सलूनमधून. तर या ठिकाणी आता स्ट्रेट करून घेते. जे खालचे जे केस आहेत माझे हेअरस्टाईल केल्यानंतरचे ते स्ट्रेट करते. थोडा स्ट्रेट लुक हवा होता मला आणि नेहमीच मिड पार्टिशन करते, म्हणून ह्यावेळेस मी थोडं साईड पार्टिशन केलेलं आहे जेणेकरून फेस थोडा छान वाटेल आणि वेगळा शेप येईल फेसला. सो त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं स्किन केअरमध्ये ते म्हणजे मॉइश्चरायझिंग. तर टोनिंग क्लिन्झिंग आपण करतो फेसवॉशने, त्यानंतर टोनिंग, तर टोनर यूज केलं आणि त्यानंतर मग मॉइश्चरायझिंग. तर मॉइश्चरायझर भरपूर असं लावायचं आहे. मेकअप जर का परफेक्ट हवा असेल, स्किन हायड्रेटेड दिसली पाहिजे आणि मेकअप अगदी लाँग लास्टिंग असण्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ते इथं मॉइश्चरायझिंग करून घेणार आहे. छान असं मॉइश्चरायझर जे आहे पूर्ण फेसवरती स्प्रेड करायचं आहे, छान मसाज द्यायचा आहे जेणेकरून ते पूर्ण ॲब्झॉर्ब झालं पाहिजे तुमच्या स्किनमध्ये. आणि ऑलरेडी जर का तुम्ही मला माझ्या निकस्टाईल्स या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तिथं भरपूर असे महाराष्ट्रीयन पारंपरिक मेकअप्स, त्यानंतर वेस्टर्न मेकअप, पार्टी मेकअप, भरपूर प्रकारचे मेकअप मी तिथे अपलोड केलेले आहेत. बट आज व्लॉग आहे तर व्लॉग थ्रू मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो त्यामुळे अशा टाईपने मी इथे मॉइश्चरायझिंग परफेक्ट झाल्यामुळे माझ्या स्किनला जो ग्लो आलेला आहे तुम्ही बघू शकतात. खूप छान आहे ही स्टेप. CTM जी प्रोसेस आहे आपल्या स्किन केअरमधली आणि आपल्या स्किनला ग्लोईंग बनवण्यासाठी खूप मदत होते. तुम्ही बघू शकतात अगदी प्रॉपरली मॉइश्चराइज्ड आणि हायड्रेटेड स्किन माझी दिसते. त्यानंतर स्किनला आणि मेकअपला शाईन येण्यासाठी मी इथे यूज केलेलं आहे हे शायनी प्रायमर जे लॅक्मेचं आहे. तर हे प्रायमर, हे सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल जर का तुम्हाला कुठले प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर. हे प्रायमर लावल्याने चेहरा अजून इल्युमिनेटिंग वाटतो, छान वाटतं पूर्ण स्किनवरती आणि एक वेगळी शाईन देतं ते प्रायमर. आणि प्रायमरचंही काम करतं प्लस शाईनचंही काम करतं. सो त्यामुळे मग मी हे प्रायमर यूज केलेलं आहे. आणि त्यानंतर बेससाठी यूज करणार आहे मिलानी फाउंडेशन, जे मला खूप आवडतं माझ्या. तर छान असं ते फाउंडेशन आहे माझ्या स्किनसाठी. परफेक्टली ग्लाइड होतं स्किनवर. थोडं थिक आहे. बेस जो आहे तो अगदी मिनिमम फाउंडेशनमध्ये सुद्धा पूर्ण फेस कवर होतो, नेक कवर होतं. तर मला ते खूप आवडतं फाउंडेशन आणि हे मी आत्ताच नाही, गेल्या 5 वर्षापासून मी हेच वापरते आणि माझी 3rd बॉटल आहे. सो हे जे फाउंडेशन आहे याला एक ॲप्लिकेटर मिळतं बट ते माझ्याकडून तुटलं. सो त्यामुळे मी डायरेक्टली लावते त्या पाईपने. तर अशा पद्धतीने फेसवर मी लावून घेतलं आहे. नंतर मग एक डॅब ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे जो पूर्णपणे ओला केल्यानंतर पिळून घेतो आपण तो, आणि त्याने अगदी परफेक्टली तुम्हाला फेसवर ते स्प्रेड करायचं आहे जेणेकरून पूर्ण फेस जो आहे तुमचा तो कवर होईल आणि सगळीकडे अगदी एकसारखं फाउंडेशन तुमचं बसेल फेसवर. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो गेम आहे ऑल ओव्हर मेकअपमध्ये तो ब्लेंडिंगचाच आहे. बऱ्याचशा मैत्रिणी मेकअप करतात पण परफेक्ट होत नाही किंवा काळा पडतो असं बऱ्याचशा जणांची कंप्लेंट असते. जेव्हा तुमची स्किन प्रॉपर हायड्रेटेड असेल, सगळं CTM प्रोसेस परफेक्ट असेल, स्किन अगदी तुकतुकीत असेल तुमची, तर मेकअप अगदी छान होतो. सो त्यामुळेच मैत्रिणींनो आफ्टर 30 सगळ्यांनी स्किन केअर ही केलीच पाहिजे आणि छान प्रकारे. मी 23 इयर्सची असल्यापासून स्किन केअर करते. आज 6 वर्ष झालीत त्या गोष्टीला. तर अगदी प्रॉपर अशी स्किन केअर मी करते आणि त्यामुळे माझी स्किन खूप इम्प्रूव्ह झालेली आहे आणि खूप छान असा ग्लो मी मेंटेन केलेला आहे. ऑलरेडी आमच्या फॅमिलीत आहे, सगळ्यांच्या ज्या स्किन आहे त्या खूप छान आणि ग्लोईंग आहेत. सो त्यामुळे मला हे गॉड गिफ्टेड आहे, माझे हेअर, स्किन जेही काही आहे. पण त्यावरही मेहनत घेऊन ते टिकवून ठेवणं आपल्या हातात असतं. सो ते आपण करायलाच पाहिजे आणि मी ते करतेच. तर या ठिकाणी मेकअप केला आहे. आता मी बराचसा माझा मेकअप, BB क्रीमसुद्धा लावणं मी बंद केलेलं आहे कारण उगाच स्किन डॅमेज होते आणि आपण पुन्हा मग ट्रीटमेंट घ्या. सो त्यामुळे मी आता मेकअपपासून दूरच आहे. शूट्स पण जरा कमी केलेले आहेत कारण मग ते हेवी मेकअपने स्किन पण खराब होते. आणि मी BB क्रीम लावायची असं कुठे बाहेर जाताना वगैरे, तेही मी टोटली आता बंद केलेलं आहे आणि प्रॉपर स्किन जी जशी आहे तशी त्यावरच माझा आता फोकस आहे. तर बघू शकतात ब्लेंडिंग केल्यानंतर अगदी परफेक्ट असा हा बेस रेडी झालेला आहे. तुम्हाला झूम करून यासाठी दाखवते कारण ॲक्च्युअल जे रिअल आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे की कसा लुक येतो. सो त्यानंतर मग मी इकडे करेक्टर पॅलेट जे आहे ते माझं, त्यातनं मग मी एक कॉन्टोरिंगसाठी शेड घेतलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या फेसला अजून शेपमध्ये दाखवायचं असेल, स्कल्प्टेड दाखवायचं असेल, जर तुमच्या फेसवर फॅट्स असतील तर त्यासाठी
कॉन्टोरिंग फार महत्त्वाचं आहे. तर आज मी क्रीम कॉन्टोर करते आहे. तर नोजला शार्प दाखवण्यासाठी हे कॉन्टोरिंग आहे. तर नोजला शार्प दाखवते आहे. त्यानंतर चिक्सला स्कल्प्टेड दाखवायचं आहे, थोडे फ्लॅट दाखवायचे, कारण माझा फेस जो आहे तो थोडा चबी आहे. त्यानंतर जॉ लाईन शार्प दाखवण्यासाठी मग मी इयर लाईनपासून तर पूर्ण माझ्या चीनपर्यंत असं छान कॉन्टोरिंग केलेलं आहे ऑल ओव्हर फेसच्या खालनं. तर कॉन्टोरिंगला छान असा वेळ द्या तुम्ही, जितका वेळ द्याल तितकं परफेक्शन येईल. आणि ही गोष्ट काही पहिल्या किंवा दुसऱ्यांदा तुम्ही केलीत तर परफेक्ट येईल असं नाही आहे. याला भरपूर अशी प्रॅक्टिस लागते, भरपूर असं प्रॅक्टिस, क्रीम्सचं नॉलेज लागतं, तेव्हाच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या परफेक्ट होत असतात. बऱ्याचदा भरपूर जणी मेकअप करतात, बट काही जणी म्हणतात की आम्हाला सूट होत नाही किंवा परफेक्ट वाटत नाही आमच्या फेसवर. तर असं काही नसतं. तुम्हाला फक्त चांगलं स्किल हवं, प्रॅक्टिस हवी, जेणेकरून तुमचा मेकअप जो आहे तो प्रॉपर बसेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हेअरस्टाईलसुद्धा मी केलेली आहे आणि अगदी परफेक्टली हेअरस्टाईल झालेली आहे. मेकअपसुद्धा मी परफेक्ट डन करते. आता 7 ते 8 वर्षाची प्रॅक्टिस झाल्यामुळे आणि 7-8 वर्षापासून इन्फ्लुएन्सर याच्यात काम करत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता मला परफेक्टली यायला लागल्या आणि मी स्वतःला खूप शार्प करत गेलेली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, जेणेकरून सगळ्याच गोष्टी मी स्वतः करू शकेल. मला माझ्या कामात कोणाला क्रेडिट द्यायला मला अजिबात आवडत नाही, मी फ्रँकली सांगते. मलाच सगळं क्रेडिट घ्यायचं असतं. सो त्यामुळे मी फक्त एक फोटोग्राफर जो आहे तो हायर केलेला असतो माझ्या प्रत्येक शूटसाठी बस. आणि बाकी सगळं मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट, त्यानंतर कॉस्ट्यूम वगैरे सगळं मी करते. ज्वेलरीसुद्धा ही मीच चॉईस केलेली आहे आणि माझी स्वतःची असते. कुठूनही रेंटवर ज्वेलरी मी घेत नाही. मला कधी कधी PR मध्ये ज्वेलरी येते आणि नाहीच आली किंवा मला ती नाहीच आवडली तर मी स्वतःचं माझं भरपूर असं महाराष्ट्रीयन दागिन्यांचं कलेक्शन आहे. ऑलरेडी त्याचे भरपूर व्हिडिओज माझ्या मेन चॅनलला आहे, निक स्टाईल्स चॅनलला. तुम्ही लिंक थ्रू बघू शकतात. मी सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. तर भरपूर असं महाराष्ट्रीयन दागिन्यांचं ह्यूज कलेक्शन माझ्याकडे आहे. मंगळसूत्राचं भरपूर कलेक्शन आहे, जेणेकरून वेगवेगळ्या टाईपचे दागिने मी प्रत्येक महाराष्ट्रीयन लुकमध्ये वापरू शकते. आणि माझी भर जी आहे ती महाराष्ट्रीयन दागिन्यांसाठीच जास्त आहे, कारण मी एक मराठी मुलगी आहे. त्यानंतर मी ना तर त्यासाठी त्या क्रीमला वगैरे सेट करण्यासाठी आपल्याला यूज करायचं आहे पावडर. तर मी इथे सेटिंग पावडर यूज केलेलं आहे शुगरचं, आणि ते लावून आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी ठेवावं लागतं. सो अंडर आईजला क्रीज होईल म्हणून मग मी ते पावडर लावून असं ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत मी आय मेकअप करून घेते. तर आय मेकअप छान असं एक न्यूड पॅलेट घेतलं आहे आणि एक सगळं पिंक शेड्सचं पॅलेट घेतलेलं आहे. तर न्यूड पॅलेट ट्रान्झिशन शेडसाठी मला लागतो आणि जे ॲक्च्युअल कलर आहे आजच्या साडीचा पिंकिश पर्पल टोन आहे. सो त्यातले 2-3 शेड ॲड करून एक छान असा आय मेकअप मला करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता तिथे मी पावडर लावलेलं आहे जे सेट होतं आहे आय मेकअप त्यानंतर अगदी सिंपल आणि सटल असा आय मेकअप मी केलेला आहे आणि तो तुम्हाला आता दाखवते. बघू शकतात एकदम जास्त पॉपिंग कलर्स पण ॲड केलेले नाही आहेत, अगदी सिंपल आहे आणि सोबर आहे. त्यानंतर मैत्रिणींनो मग ज्वेलरी वगैरे वेअर केली, साडी वेअर केली, धोती साडी मी केलेली आहे. सावारी साडीपासून धोती साडी नेसली आहे आणि हे सगळं शूटची तयारी आहे. अंशू आणि मी माझ्या हस्बंडला पण सोबत नेहमीच माझ्या प्रत्येक शूटमध्ये दोघांना सोबतच घेऊन जाते, कारण मग मलाही काही टेन्शन नसतं आणि मुलं आपल्या डोळ्यासमोरही असतात, आपलं कामही होतं. सो जो मोम गिल्ट असतो तो यायला नको. तर आता आम्ही निघालेलो आहेत लोकेशनला आणि इथे सोबतच मी दंडा पण घेतलेला आहे गुढी उभारण्यासाठी, कारण लोकेशनला मी एका वाड्यावर चाललेली आहे. एक लोकेशन आहे नाशिकच्या जवळच, तर तिथे एक सेट आहे प्रॉपर शूटसाठीचा. तर तिथे छान छान वेगवेगळे सेट्स आहेत. तर मी वाड्यावरचा जो सेट आहे वाड्याचा, जिथे महाराष्ट्रीयन शूट्स केले जातात, तर तिथे आजचं बुकिंग आहे आमचं आणि तिथेच शूट होणार आहे माझा जो आहे तो आजचा. तर इथे बघा आम्ही सगळेजण इकडे उतरलो आणि सेट वगैरे बघतोय छान असं. आणि मग इकडे जो आहे प्री वेडिंगसाठीचा छान असा सेट केलेला होता. आता हे जस्ट नवीनच बनलेलं आहे, सो सेटचं काम चाललेलं आहे. आम्हाला वाड्यावर शूट करायचं होतं, सो मग आम्ही डिरेक्टली तिकडेच गेलो. बॅक साईडला तो वाडा होता तलावाजवळ, तिथे छान अशी विहीर वगैरे, जसं की मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे आता. त्यानंतर मग ही ज्वेलरी वगैरे व्यवस्थित सेट केलेली आहे. सगळं मलाच करावं लागतं, कारण इथं माझ्यासोबत कोणी असिस्टंट वगैरे नाही आहे. तर मग अशा पद्धतीने इकडं सेट केल्यानंतर सगळा लुक जो आहे तो अगदी प्रॉपर आहे की नाही ते बघितलं. तोपर्यंत कॅमेरामॅन जो आहे तो ते राहिलेले जे गॅजेट्स होते ते चार्ज करत होता. तोपर्यंत मी या सगळ्या क्लिप्स घेऊन घेतलेल्या आहेत.
तर हा आहे वाडा जिथं आजचं आमचं शूट होणार आहे पाडव्याचं. तर पाडव्यासाठी परफेक्ट असं लोकेशन माझ्या फोटोग्राफरने निवडलेलं, मलाही खूप आवडलं. आणि इकडे अंशू त्याचे पप्पा दोघंही एन्जॉय करतायत, तिथं झोका आहे त्याला, सो त्यामुळे छान वाटत होतं सगळं आणि ऑल सेट होतं आजच्या या शूटसाठी. तुम्ही बघू शकतात प्रॉपर वाड्यावर जे काही साहित्य असतं, ह्या टोपल्या, ते हंडे, पुन्हा ते दह्याचे भांडे तुम्ही बघू शकतात त्या हँगिंगमध्ये टांगलेले आहेत. ते तोरण वगैरे डिझाईन ते खूप सुंदर होतं. आणि इथे बॅक साईडला होतं ते म्हणजे किचन. तर किचनवाला जो शूट आहे असा गावाकडचा, तो ऑलरेडी माझा झालेला आहे. माझ्या इंस्टाग्रामला जर का तुम्ही मला फॉलो करत असाल तर तिथे तुम्ही बघितलंच असेल भाकरी वगैरे टाकतानाचं शूट. तर तसंच इथे ऑलरेडी एक शूट झालेलं आहे. त्यांनी हे पीठ वगैरे वापरून भाकरी टाकण्याचं काही शूट केलेलं आहे, ते सगळं तिथं होतं ऑलरेडी. त्यानंतर मग असा पद्धतीने हा वाडा आहे. खूप सुंदर असे हे दारं वगैरे व्यवस्थित परफेक्ट असं जुन्या काळातलं जे असतं तसं केलेलं आहे. इकडं झोका दिलेला आहे. त्यानंतर तिकडे विहीर आहे आर्टिफिशियल. नंतर मग हे जे आपले प्राणी आहेत त्यांच्यासाठीचे छोटे छोटे हे स्क्वेअर केलेले होते. त्यानंतर तुळशी वृंदावन आणि त्या साईडला तर खूप सुंदर होतं वाडा. तर तिथेही मी बरेचसे फोटोज काढलेले आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, तर आता आम्ही आलेलो आहोत सेटवर आणि इथे खूप छान असा महाराष्ट्रीयन वाड्याचा सेट आहे आणि आज इथे पाडव्याचा शूट होणार आहे. तर अशी हेअरस्टाईल वगैरे मेकअप तुम्ही ऑलरेडी सगळं बघितलंच असेल, सगळं काही मी केलेलं आहे. आणि अशा टाईपचा हा आय मेकअप आहे. त्यानंतर हा आहे वाडा आणि इकडं आहे पाणी. त्याचबरोबर किचनचा पण सेट आहे ज्यावर आपण ते भाकरी वगैरे करतानाचे शॉर्ट्स घेऊ शकतो. तर ऑलरेडी माझा तसा शूट झाला आहे. जर का तुम्ही बघितला नसेल तर इंस्टाग्रामला जा, 2 वर्षापूर्वी मी ते केलेलं आहे. त्यानंतर मग संपूर्ण वाडा मी बघितला, कुठे काय छान आहे आणि कुठे परफेक्ट शॉट्स वगैरे मिळतील. ऑलरेडी जो फोटोग्राफर आहे आमचा त्याने सगळं ते बघून ठेवलेलं. त्याचं 3rd किंवा 4th शूट होतं ह्या लोकेशनला. सो त्याने बरीचशी तयारी ऑलरेडी केलेली होती आणि त्या लोकांना सांगून आपण ह्या माळा वगैरे सगळं मागवू शकतो. जर तुम्हालाही शूट करायचं असेल नाशिकमध्ये किंवा आता ह्याचे प्रेग्नन्सी शूट्स असतात त्यासाठी सुद्धा परफेक्ट आहे. प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग सगळं काही आपण इथे करू शकतो. साऊथ इंडियन शूट तुम्ही करू शकतात, महाराष्ट्रीयन करू शकतात. भरपूर असे शूट्सचे आता व्हेरिएशन्स आहेत. तुमच्याकडे काही नवीन आयडियाज असतील तेही करू शकतात. तर इथे मी बसलेली आहे पोज देऊन, पदर वगैरे छान असा पसरवून, आणि तो सगळं हे डेकोरेट करतोय त्याच्या पद्धतीने. त्याला जसे जसे शॉट्स घ्यायचे होते त्या पद्धतीने त्याने त्या माळा ज्या आहेत त्या हँगिंग केल्या. अगदी छान शांतता होती. तुम्हाला जर का लहान मुलं असतील त्यांनासुद्धा घेऊन जाऊ शकतात, त्यांनाही एका ट्रिप सारखंच होईल. तर छान लोकेशन आहे, सगळं काही छान आहे. मुलांसाठी पण छान आहे, त्यांचा छान टाईमपास होतो. आम्ही इथे 2 ते 3 तास होतो, तरी माझा अंशू अगदी व्यवस्थित राहिला, छान असा एन्जॉय केला. झोका आहे, सगळं काही आहे तिथे. कार आहेत खेळण्यासाठी मुलांना, कारण लहान मुलांच्या शूट्सला सुद्धा त्या गोष्टी लागतात. सो सगळ्या पद्धतीचं त्यांनी तिथं अरेंज केलेलं आहे. तर इथे पोज देऊन मी रेडी आहे आणि मग आता छान असा शूट झाल्यानंतर मग आम्ही इथे आता घरी जायला निघालो आहे. तुम्ही माझा अवतार बघू शकतात, असा अवतार झालेला माझा. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि 6:45 वाजेपर्यंत तिथे काही प्री वेडिंग शूट्स चाललेले होते. संध्याकाळी पण खूप छान वाटतं आणि खूप छान छान शॉट्स इथे घेता येतील. साऊथ इंडियनसाठी पण खूप छान असं तिकडे नदीकाठावर एक छान सेट होता. तर अशा पद्धतीने सगळं काही इथे झालेलं आहे, सगळं आटोपलेलं आहे. छान होतं वातावरण, हवा पण खूप चाललेली. सो आता भेटूयात घरी. आता मी पुन्हा आली स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओमध्ये इतका पसारा झालेला आहे. प्रत्येक शूटच्या वेळी असाच होतो, यापेक्षाही जास्त होतो बऱ्याच वेळा. तर आत्ताही तितकाच पसारा झालेला आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण सगळ्या ज्वेलरी बॉक्सेस, हेअरस्टायलिंग टूल्स, स्प्रे, सगळं काही माझं
एकही वस्तू जागेवर राहिलेली नाहीये, इतका सारा मेस झालेला आहे. आता मी हे सगळं आवरणार आहे कारण उद्या आहे मंडे. तर आता मंडेची सगळी रुटीन, उद्याची तयारी, टिफिन सगळं काही आता करायचं आहे. तर आधी मी हे सगळं आवरते. आधी तुम्हाला हा सगळा क्लोजर लुक दाखवते बॅक कॅमेराने आणि आजचा व्लॉग इथेच एंड करते. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. कसा वाटला आजचा हा नवीन टॉपिक वरचा नवीन व्लॉग? आज तुम्हाला नवीन निकिता बघायला मिळाली. नेहमीच तुम्हाला पूजा करतानाची निकिता बघायला मिळते. यावेळेस आता मी कशी आहे, माझ्या नेक्स्टाईल चॅनलसाठी काय काम करत असते, मॉडेलिंग कसं करते काय, तर ते तुम्हाला आता बघायला मिळालं. याहून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता जशी तुम्हाला नवीन साईड बघायला मिळाली निकिताची पूजे व्यतिरिक्त, तर अजून तुम्हाला छान छान असे माझ्यातले वेगवेगळे पैलू मी दाखवेल प्रत्येक व्लॉग थ्रू. हा तर एक शूटचा मी तुम्हाला 10% दाखवलं. तर असे वेगवेगळे व्लॉग्स, वेगवेगळे टॉपिक्स तुमच्यासोबत लवकरच घेऊन येईल. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. मेकअप अजूनही तुम्ही बघू शकतात ॲज इट इज आहे, बिलकुल इकडचा तिकडे झालेला नाहीये. जर प्रॉपर तुम्ही केअर घेतली, प्रॉपर तुमचं स्किन केअर केलं, स्किन हायड्रेट केली, व्यवस्थित क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर यूज केलं, मॉइश्चरायझिंग केलं, तर प्रॉपर वे मध्ये तुमचा मेकअप जो आहे तो टिकतो. तुम्ही आता माझा मेकअप बघू शकतात, एकदम परफेक्ट असा फिक्स झालेला आहे स्किन मध्ये आणि खूप छान वाटतंय की आता जवळजवळ 5 ते 6 तास झालेले आहे. 2 वाजेला मी मेकअप केला ना, आता 8:30 वाजलेले आहेत. तर अगदी व्यवस्थित असा माझा मेकअप होता. तर छान वाटलं आजचं न्यू लोकेशनला जाऊन. न्यू लोकेशनला छान छान व्हिडिओ, छान छान फोटोज तुमच्यासोबत तर मी शेअर करणारच आहे. तर छान वाटलं. आजचा अनुभव जरा वेगळा होता आणि पुन्हा तुम्ही अजूनही मला इंस्टाग्रामला जर का फॉलो केलेलं नसेल तर मला पटापट जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण तिथेच सगळे माझे रील्स वगैरे मी शेअर करत असते. पुन्हा माझं दुसरं यूट्यूब चॅनल आहे, तिथेही सबस्क्राईब करून ठेवा. तिथेही मी माझे छान छान असे व्हिडिओज टाकत असते. तर मैत्रिणींनो, आता हा सगळा मेस मी क्लिअर करणार आहे आणि मग उद्याची सगळी तयारी, उद्याचं सगळं रुटीन जे आहे ते सगळं मला सेट करायचं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.